नमस्कार, आपण पाहतात स्टार वन महाराष्ट्र न्यूज. जनसामान्यांचे निबिड व्यासपीठ. आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न. चिखली मुस्लिम फाउंडेशन व सैलानी मुस्लिम फाउंडेशन कडून डीजे ढोल ताशावर निरर्थक खर्च न करता रक्तदानाचे स्तुत्य उपक्रम प्रशंसनीय. दिनांक 16 सप्टेंबर रोजी मुस्लिम धर्माचे शेवटचे पैगंबर प्रेषित मोहम्मद यांच्या जयंतीच्या पावन पर्वावर गेल्या 3 वर्षांपासून चिखली शहरात रक्तदानाचे स्तुत्य उपक्रम राबविले जातात. या वर्षी देखील चिखली शहरातील मुस्लिम बांधवांनी व सुप्रसिद्ध सैलानी या गावात राहणाऱ्या मुस्लिम बांधवांनी डीजे व इतर ध्वनी प्रदूषण करणारे निरर्थक खर्च टाळून रक्तदानाचे समाजोपयोगी उपक्रम राबविले. या रक्तदान शिबिरास शहरातीलच नव्हे तर सातगाव, भुसारी, उदयनगर, अमडापूर, सवणा व इतर ग्रामीण भागातील तरुणांनी हिरिरीने भाग घेतला. मागील 2 वर्षातील रक्तदात्यांच्या समर्पक प्रतिसाद पाहता तारंबळ उडू नये. रक्तदानाचे कार्यक्रम योग्य रीतीने पार पडावे म्हणून श्री संत सावतामाळी भवन, चिंच परिसर, नगर परिषद परिसर व सैलानी नगर अशा 3 ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध सैलानी बाबा दर्गा, पिंपळगाव सराई येथे पण सैलानी मुस्लिम फाउंडेशनच्या वतीने याच पद्धतीने उपक्रम राबविण्यात आला. उल्लेखनीय बाब म्हणजे सैलानी व चिखली येथील रक्तदान शिबिरात महिला व हिंदू बांधवांनी पण रक्तदान केल्याने सर्वधर्मीय एकतेचे दर्शन घडून आले. रक्तदान शिबिरासाठी छत्रपती संभाजीनगर, लोकमान्य, जालना, स्वामी समर्थ, बुलढाणा, जीवनधारा व अकोला, लेडी हार्डी येथील रक्तपेढींना पाचारण करण्यात आले होते. रक्तपेढीकडून मिळालेल्या माहितीनुसार चिखली येथील तिन्ही शिबिरात 538 तर सैलानी येथे 113 असे एकूण 651 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्त संकलनाचा मानव हाच एक स्रोत असून मानवच मानवांच्या कामी येऊ शकतो. वेळ प्रसंगी आवश्यकता पडल्यास चिखली मुस्लिम फाउंडेशन व सैलानी पिंपळगाव सराई मुस्लिम फाउंडेशनची संपर्क साधावा असे आवाहन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले. स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सोहेल शेख, चिखली.